आज सर्व गळ इथेच रेडी करून ठेवलेत. गळ असा पाण्यामध्ये सोडून शेरणीच्या बुंद्याशी बांधायचं. हा, सुरुवात झाली. ठीक आहे, मीडियम साईज आहे. एकतर नदीला पाणी भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये हा पाऊस पण थांबत नाही. पाणी भरपूर वाढलंय. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 3:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. आज रोडवरती सुरुवात केली आहे व्हिडिओला. तर आत्ता जरासं मी चाललो आहे गावामध्ये. आता नदीवर जायचा प्लॅन आहे, बघूया. सोन वगैरे भेटला तर मग जाऊ गळ वगैरे लावायला. कुठं आहेत, कुठं सकाळपासून दिसत नाहीत ते. सकाळी पण नव्हते. गळ लावण्यापूर्वी आहे ना, ज्या जिरप्या असतात तिकडून पिचलांड्या किंवा छोटे मासे पकडावे लागतात. हे बघा, जाळीमध्ये मासे पकडलेत छोटे छोटे. पिचलांडी आहे नाही, पिचलांडी. हे बघा, तर हे मासे कसे गळाला लावले ना की ते मग खाण्यासाठी मोठे मासे येतात आणि ते मग कॅच होतात. हे बघता, ही गड नदी आहे. समोर तिकडे डॅम आहे. वातावरण मस्त झालं आहे, काळोख पडला आहे. पाऊस आला तर येईल वाटतं. मगाशी एक येता पाऊस पडून गेला आहे आणि पाणी वाढलं आहे बघा आता भरपूर. थोड्याच दिवसात हे पूर्ण लेवल होऊन जाईल. पूर्ण हा जो पठार भाग दिसतोय ना, हा सगळा लेवल होऊन जाईल. त्याच्यानंतर मग इकडं येऊ शकत नाही खाली. वरच्या बाजूला मग गळ वगैरे वरच्या बाजूला लावतो आम्ही, तरी पण तिकडे मग फिश कॅच होतात थोडेफार. पूर्ण गळ पॅक झाला की मासा पटकन लागतो. हा बघा, अशा प्रकारे गळ लागला ना की मासा पटकन लागतो. आज सर्व गळ इथेच रेडी करून ठेवलेत, म्हणजे कसं पटापटवर लावत जायला बरं. जेवढा बारीक मासा तेवढा चांगला ना, गळाला लागतो. गळ लावण्यासाठी आहे ना आपल्याला नदीच्या वरच्या बाजूला जावं लागेल. या बाजूला इकडे धरण आहे. धरणाच्या आसपास गळ नाही लावत. रात्री मासा वरवर चढतो. मग ही जी खळाली दिसते ना, तिला गळ लावले की मासा आपल्याला सकाळी हमखास मिळतो. तर आता एक जण गळ बांधून येतो आहे. सुयश चालला इकडे, सोनू वर चालला आहे, दादूस इथे आहे आणि बबलू पण इथेच आहे. तर आता वरपासून खालपर्यंत असे गळ लावत जाऊया. ॲक्च्युली जिथे असे खळाली असते ना, त्या खळाईला मासा पटकन लागतो. मग जिथे शेरण्या असतात त्या शेरणीला बांधायचा आणि खाली असा खळाईला सोडून द्यायचा. रात्री जो मासा येईल तो कॅच होणार. अशा जिथे जिथे शेरणी असतात आणि खळाली असते तिथे गळ लावला जातो. हा इथे मोठी खळाली आहे बघा. जशी संध्याकाळ होत जाते, म्हणजे रात्र होत जाईल ना, तसा मासा वर अन्नाच्या शोधात जातो आणि मग तो कॅच होतो. गावाकडे असे आहे ना, गळाने सुद्धा मासे पकडायची खूप धमाल येते. संध्याकाळचे आता 6:30 वाजलेत, बेडकं ओरडायला लागलेत. पाऊस येणार. बेडकं ओरडायला लागली की शक्यतो पाऊस येतो. आणि पावसाळा म्हटलं की बेडकांचा आवाज जास्तच असतो तसा पण. गळ लावायला येतो ना मंडळी, तेव्हा बरीच मेहनत असते तशी. कारण गळ लावायला संध्याकाळचं यायचं. त्याच्यानंतर मग त्या पिचलांड्या किंवा मग खवली वगैरे पकडायला लागतात आपल्याला. ते मासे पकडायचे जाळ्याने आणि मग त्याच्यानंतर ते गळाला लावून परत गळ लावायचे आणि मग परत सकाळी यावं लागतं मासे किती लागले ते बघायला. मासेमारी म्हटलं ना की मेहनत आलीच. म्हणजे मग कोणत्या प्रकारची मासेमारी असो, चढणीचे असो, फिशिंग रॉडचे असो, किंवा हे गळाने पकडणे असो, किंवा ते पाळण्यातले असो, किंवा जे आपले कोळी बांधव समुद्रात जातात ते समुद्रातले असो, कोणतीही मासेमारी असो. मासेमारी म्हटलं की बरीच मेहनत असते.
तर आता गळ लावायचं काम सुरू आहे. गळ लावून झाले की मग उद्या सकाळी परत यायचं. इथे आता गळ लावून झाले आहेत. आता सोनू गेला आहे वर, तर वरती तो 5 गळ घेऊन गेला आहे. तो लावून आला की मग आपण पुढे जाऊ. तोपर्यंत हे बाकीचे 3 जण खाली गेलेत, तर ते खालच्या बाजूचे जी गळ आहेत ते लावून घेतील. तर सोनू पण आला आहे. सोनूवर गळ लावून आला. आता या बाजूने आता खाली खाली जाईल. आपण आता हळूहळू खाली होऊया. इथं लावली नाही, पुढे इथं लावली नाही. गळ असा पाण्यामध्ये सोडून शेरणीच्या बुंद्याशी बांधायचं, म्हणजे कसं मासा वगैरे लागला तर तो तोडून नेऊ शकत नाही. असे पॉईंट बघून बघून गळ लावायचे असतात. तिकडे सोनू त्या बाजूला लावते बघा समोर. इकडे बबलू आहे. हां इथे इथे बबलूमध्ये उद्या 100%. ओके, नोटीस करून ठेवा. उद्या सकाळी बघूया रिपोर्ट काय सांगतोय. आता गळ पण लावून झालेत, काळोख पण पडला आहे. घरी जाऊया आता. चला मंडळी, मगाशी घरी येत आता काळोख झाला. गळ लावून आलो आहे आपण. आता उद्या सकाळी जायचं आणि बघायचं किती मासे लागलेत. तर धमाल असते गावाकडे. गळ लावून मासे पकडण्याची पण एक वेगळीच धमाल आहे. फिशिंग रॉडने मासे पकडतोच आपण, पण गळ लावूनसुद्धा ना मोठे मोठे खडस लागतात. तर बघूया उद्या सकाळी किती मासे लागतात. बेडकी ओरडते मोठ्या मोठ्याने. पाऊस आज पडला तसा पाऊस वाटतं पडत राहणार आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 5:45 वाजलेत. रात्री थोडंसं मग घरी आल्यानंतर जेवण झालं, एडिटिंग वगैरे करत बसलेलो. 11-11:30ला झोपलो आणि आता गळ वगैरे लावल्यानंतर सकाळी लवकर जावं लागतं. लवकर गेलं की जरा बरं, म्हणजे कसं मासा वगैरे जरी लागलेला असेल तरी मग तो आपल्याला कॅच करतो. तर कधी कधी नाहीतर मग एकदा उजेड झाल्यावर फाईट करायला लागतात मासे, त्याच्यातून काही मासे सुटतात. तर चला जाऊया आता आपल्या नदीवरती आणि काल जिथे गळ लावलेत बघूया किती मासे लागलेत. चला मंडळी, निघालेलं आहे आम्ही आता नदीवर. आणि धुकं बघा, एक नंबर क्लायमेट. नदीवर जस्ट पोचतच होतो तेवढ्यात मोठा पाऊस आला आहे. म्हणजे गाडीवर असताना जरा पण आला नाही, आता आला आहे. आला तो लयच मोठा आला रे. हां कायचं काय, थांबायला लागेल आम्हाला थोडा वेळ असं वाटतंय. आता पाणी वाढलं तर काय करणार. पाणी वाढलंय कालपेक्षा भरपूर. ही एक झिरपी आहे छोटी, झिरपीला एवढं पाणी, म्हणजे नदीला वाढलं आहे भरपूर. पाणी वाढलं म्हणजे भरपूर कालपेक्षा. आहे ना त्या बाजूला आहे. बहुतेक काल गेल्या पाऊस पडलाय सगळ्या. आता 3 गळ बघितलेले आहेत, 3 गळांना पण कचरा लागलाय. कचरा अडकल्यावर मग काय मासा लागत नाही. बघूया वरती अजून आहेत आपल्याकडे 19 गळ आहेत. टोटल 22 गळ लावले होते. चला इकडे या गळाला मासा लागलाय. मोठा आहे काय? मोठा आहे, मोठा आहे काय? मोठा आहे ना. हा वर पण लागलाय. लावला की नाही इथे लावले ना. हा सुरुवात झाली सकाळची. बारीक पाणी लावलं. हा 1 फूट आहे, 1 सव्वा फूट आहे.
एकाच किलो असेल. गल कुठं आहे तो तिथं होता तिथं. सकाळी असं आहे ना, नदीवर येऊन जेव्हा मासे लागतात ना तेव्हा भारी वाटतं. तर आज सुरुवात झाली आहे. आता पुढे गळ चेक करत आपल्याला वरच्या बाजूस जायचं आहे. सुरुवात झाली की मस्त वाटतं, कारण खूप मेहनत असते. कारण संध्याकाळी यायचं, गळ लावायचे, त्यानंतर परत चेक करायला यायचं. पाऊस असतो त्याच्यात भिजत, रात्री काय झोप नाही काय नाही, सकाळी सकाळी उठून इकडे यावं लागतं. मग तेव्हा असं काय भेटलं की मजा येते. काल जे पाणी होतं ना त्यापेक्षा भरपूर पाणी आता वाढलं आहे आणि धोधो पाऊस सुरू झाला आहे. नदीवरती आम्ही एंट्री काय मारली, पावसाने जास्तच मानावर घेतलं, एकदम धोधो पाऊस आहे. तर आता गळ चेक करायला पण प्रॉब्लेम होता. सर्व गळ पण आपल्याला चेक करता येणार नाहीत, पण जेवढे जमतील तेवढे करूया. बहुतेक इकडे फिश कॅच झाला आहे मस्त. चला म्हणजे ठीक आहे, पाऊस पडला तरी आपल्याला फिश कॅच झालेले आहेत, ते चांगलं आहे. ठीक आहे, मीडियम साईज आहे. कालपेक्षा डबल झालं रे पाणी, डबलपेक्षा जास्त. आणि तो बारीक होतो मग आतमध्ये लावला रे. हां, झिरपीला पाणी किती आहे बघा, झिरपीचंच पाणी एवढं वाढलं आहे. ॲक्च्युली इथे पाणी एकदम खाली होतं म्हणून इथे गळ लावला होता काल. आज बघा काय ते पाऊस पण काय थांबायचं नाव घेत नाही. धोधो पावसामध्ये गळाने केलेली फिशिंग आज आपल्याला बघायला मिळते. भरपूर धमाल येते मंडळी, ही सगळी मजा असते. हौस पाहिजे प्रत्येक गोष्टीची, आणि या सगळ्या गोष्टी काही काळापर्यंतच असतात. आता गळाने आम्ही मासे फक्त हा एकाच महिना पकडू, नंतर काय एवढे गळ लावले जात नाहीत. तर ही सगळी मजा मस्ती, जो टायमिंग असतो टायमिंगला मजा करून घ्यायची, हे सगळं आयुष्यात साठवून ठेवायचं आहे. बऱ्याच गळांमध्ये आहे ना कचरा अडकला. काल गळ लावून गेले आणि मला वाटतं पाऊस पडला, त्याच्याने हे सगळं असं झालं आहे. ते एवढा कचरा अडकत नाही. मासेमारी करताना हे एक असतं की शेवटी बऱ्याच ह्याला कचरा लागला आहे. एवढी मेहनत घ्यायची, संध्याकाळी यायचं आणि सकाळी असा मग कचरा वगैरे लागलेला असतो, मग वाईट वाटतं. कारण गळ ॲक्च्युली असतात आपल्याकडे 20-22 आणि त्याच्यामध्ये कचरा लागला की मग मासा लागत नाही त्याला. बघूया, मला वाटतं 10 गळ चेक करून झालेत. आता पुढचे गळ बघूया. या पॉईंटला इथे हुकमी असतात, म्हणजे इथे चान्सेस असतात की मासा लागेलच. त्याच ठिकाणी कचरा लागला आहे बऱ्यापैकी. एकतर नदीला पाणी भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये हा पाऊस पण थांबत नाही. पाऊस पडतो तेव्हा वरून कसं सह्याद्रीतून अजून पाणी येतं, त्यामुळं मग काय काय गळ चेक करता येणार नाहीत आज. कारण पाणी एवढं आहे, पलीकडे लावलेले जे गळ आहेत मोठ्या झोताला तिकडे काय जाता येणार नाही. ते गळ राहतील, संध्याकाळी वगैरे बघू निवांत पाणी कमी झालं की. पाऊस बघा किती भयानक पाऊस आहे. मुसळधार पावसामध्ये आजची फिशिंग चालली आहे. पावसाचं प्रमाण मंडळी वाढत चाललं आहे. तर आता आम्ही काही गळ काढत बसत नाही आहे, कारण ह्या नदीचं जे पात्र आहे ते वरून भरपूर लांबून येतं. आणि कुठल्याही नदीत, मी बऱ्याच वेळा सांगत असतो, फक्त सांगत नाही, तसं आम्ही वागतोसुद्धा. तर आता या नदीत जे पण काही गळ लावले ते काढत न बसता आम्ही घरी चाललो आहे. 2 मासे कॅच झालेत, मला वाटतं 10-12 गळ आम्ही चेक केले आणि 2 मासे कॅच झालेत. बाकी गळ संध्याकाळी बघू किंवा पाणी कमी झालं तर दुपारचं येऊ. पाऊस म्हणजे असा पडतो आहे की मीच म्हणजे घरातून निघताना एवढा नव्हता, रात्री बऱ्यापैकी पडला. निघताना इथून आम्ही नदीपर्यंत पोहोचेपर्यंत शांत होता. मात्र आता नदीत आल्यापासून तो अजूनपर्यंत काय थांबलाच नाही आणि पाणी वाढलं आहे. सकाळी जेवढं होतं ना त्याच्याहून आता वाढलं आहे. त्यामुळं मग आता परतीचा प्रवास चालू करूया. कारण बऱ्याच वेळा सांगत असतो मंडळी, ही सगळी मजा मस्ती असते, लोभ नसावा, जास्त मोह नसावा. त्यामुळं आता निघूया घरी, कारण पाणी वाढतच चाललं आहे, पाऊस पण वाढतच चालला आहे. त्यापेक्षा घरी घर गाठलेलं बरं आहे. आमच्याकडे एक जादू पण आहे. आमच्याकडे एक जादू पण आहे. पाणी झिरपीला पण एवढं झालं आहे, नदीला काही विचारूच नका. झिरपीला एवढं झालं म्हणजे नदीला काय करणार. पाणी भरपूर वाढलं आहे.
बापरे मगाशी केवढं पाणी होतं आणि आता बघा असे छोटे छोटे झिरपे असतात ना. ओढ्याच्या अगोदर ही झिरपी असते. अशा झिरप्या एकत्र आले की ओढा होतो. झिरपीला केवढं पाणी आहे बघा. हे बघा खेकडा आलाय. ही वेगळी खेकडा आहे रे. असा कसा धरण फोडलाय ना त्याने. हा धरण फोडणारा खेकडा वाटतं. हा कुठे पळतोयस? आपल्या धरणाकडं धरणाकडे जातोयस परत. अंडर अरेस्ट. हा तुला आता कॅच केलेलं आहे आम्ही. जाऊ शकत नाही तू कुठं. जा बाय बाय. अरे जा ना बाय बाय. हा आमच्याकडे खेकडा खात नाहीत. वेगळा आहे थोडासा. पावसाने मजा केली आमच्यासोबत. नदीतून बाहेर आलेलं तसा पाऊस गेला आहे. जाऊ दे आता काय परत जात नाही कारण पाणी काय उतरणार नाही. तुम्हाला दिसत नसेल पण नदीला भयंकर पाणी आलं आहे आता. पाऊसच तेवढा पडला ना. अरे पाऊण तास तरी पाऊस पडला जोरात आता. चला मंडळी फायनली घरी आलो. तर आता पाऊस थोडा कमी झाला आहे. नदीत गेल्यानंतर पावसाला पण काय झालेलं माहिती नाही. भरपूर पाऊस पडत होता. ऑलरेडी रात्री पाऊस पडला आहे त्यामुळे नदीला पाणी होतं आणि आता मगाचा जो पाऊस पडला त्याने तर मग तुफान पाणी वाढलं. तर अशा वातावरणामध्ये मग नदीच्या पात्रात म्हटलेलं आता निघूया. आणि गळ पण जास्त काढले नाहीत. तर 10-1 गळ काढलेले. त्याला 2 मासे लागले आणि बाकी 10-12 गळ बाकी आहेत. ते मग संध्याकाळी वगैरे काढू. तर गावाकडे आल्यावर अशी मंडळी मासेमारीचे बरेच प्रकारे आपण मासे पकडत असतो. तर आज खास आपण गळ लावून मासे पकडले. तर मजा असते, धमाल असते. गळ लावायला रात्रीचं जायचं म्हणजे संध्याकाळचं जातो. 7च्या अगोदर गळ लावायचे. नंतर मग सकाळी जाऊन ते गळ चेक करायचे. वेगळीच धमाल असते. चला फायनली मासे पकडून आता मंडळी घरी आलो आहे. तर आता दिवसभर बघूया. ऑफिसचे कामं आहेत आणि बाकीचे काय आवरावर असेल तर आवरावर. तात्पुरत्या स्वरूपात आत्ता तरी मंडळी इथे थांबूया. हा खास गळाने मासे पकडण्याचा रिव्हर फिशिंगचा व्हिडिओ होता. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आणि म्हणजे हो तुमच्याकडे असे गळ लावून मासे पकडता की नाही आणि गळाला नेमके कोणते कोणते मासे लागतात? आमच्याकडे शक्यतो आहे ना खडस मासा लागतो आणि पातं लागतं. तर तुमच्याकडे कोणते मासे लागतात नक्की सांगा. चला बाय बाय.